पुन्हा एकदा स्वागत। थेट पुण्यामध्ये जाऊयात। ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे दगडूशेठ गणपतीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचलाय। त्याच्या हस्ते आरती होती। 50 मीटर थ्री पोझिशन मध्ये स्वप्नील कुसाळेनं भारताला ऑलिम्पिकचं पदक मिळवून दिलेलं आहे। महाराष्ट्रासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण, अभिमानाचा असा मुद्दा होता, कारण का खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राच्या वाट्याला पदक आणणारा स्वप्नील कुसाळे हा नेमबाजीमध्ये त्यानं तिसऱ्या क्रमांकावरती कांस्य पदक मिळवलेलं होतं। थ्री पोझिशन रायफल हा ऑलिम्पिक मधला कठीण क्रीडा प्रकार मानला जातो, कारण का 3 वेगवेगळ्या पोझिशन मध्ये आपल्याला नेमबाजी करायची असते आणि त्या 3ही वेगवेगळ्या पोझिशन मध्ये आपले लक्ष विचलित होऊ न देता परफॉर्मन्स तसाच ठेवायचा असतो आणि ते एक खूप मोठं आव्हान असतं। आणि अशा आव्हानात्मक क्रीडा प्रकारामध्ये स्वप्नील कुसाळेनं भारतासाठी ऑलिम्पिकचं कांस्य पदक आणलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण भारतीयांसाठी, महाराष्ट्रातल्या प्रत्येकासाठी ही गोष्ट गौरवास्पद, अभिमानास्पद आहे। आज पुणे विमानतळावर स्वप्नील कुसाळेचं जल्लोषात स्वागत केलं गेलं। ढोलताशांच्या गजरात त्याचं पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये स्वागत झालं। आज पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलंय। त्याला अभिनंदन देण्यासाठी, त्याचं कौतुक करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आणि आजच तो कोल्हापूरला जाईल अशी ही माहिती मिळते। पुणे विमानतळावरून स्वप्नील कुसाळे हा दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये पोहोचलेला आहे। बाप्पाच्या चरणी तो लीन झालाय। त्याच्या हस्ते सध्या आरतीही झाली आहे। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण आता इथेच थांबतोय। पुढचे अपडेट्स